सभापती महोदय, एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मराठवाड्यातील दुष्काळ मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो। सभापती महोदय, मराठवाड्यासाठी दुष्काळ आता काही नवीन राहिलेला नाहीये। सातत्याने तिसऱ्या वर्षी मराठवाडा हा दुष्काळाला सामोरं जात आहे आणि या तिसऱ्या वर्षाला सामोरं जात असताना तुम्ही कल्पना करू शकणार नाही की आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मनावर आज ते कोणत्या परिस्थितीला सामोरं जात आहेत याचा कधी तुम्ही कल्पना करू शकणार नाही। इतकी भयानक परिस्थिती कदाचित 72 ला सुद्धा नव्हती। 72 चा दुष्काळ झाला की दुसरं साल जे काय चांगलं पीक आलं सभापती महोदय, आणि 72 च्या दुष्काळानंतरचं जे काही पीक आलं जुने लोक असे म्हणायचे की मड पीक आलं, कारण की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं शेतकरी बाहेर निघाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन तळून निघाली, मशागती झाल्या आणि इतकं मोठं पीक आलं त्याला त्या जुन्या काळातल्या लोकांनी त्याला मड पीक आलं असं म्हणायचे। सभापती महोदय, आज या तिसऱ्या वर्षी या दुष्काळाला सामोरं जात असताना माझा अतिशय स्पष्टपणे आरोप आहे सभापती महोदय की ठीक आहे, पाऊस पडला नाही मी मान्य करतो, पण कदाचित आपण अधिकचं लक्ष या मराठवाड्याच्या संदर्भात जर काही दिलं असतं तर ही परिस्थितीच उद्भवली नसती असा माझा स्पष्ट आरोप आहे सभापती महोदय। आज या दुष्काळाच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री आणि त्यांच्याबरोबर अनेक मंत्रीगण हे मराठवाड्याला कमिशनरेट मध्ये औरंगाबादला आले आणि कमिशनरेट मध्ये एक बैठक झाली, एक व्यापक बैठक झाली, सगळे आमदार लोकप्रतिनिधी होते तिथं। परंतु त्या बैठकीच्या नंतर चर्चा झाल्यानंतरही मी आणि आमचे सहकारी मित्र धनंजय मुंडे साहेब आम्ही दोघांनी शेवटच्या बाकेवरनं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, ओरडून तिथनं आवाज देऊन खडसे साहेबांना आम्ही विचारलं की साहेब आता आम्ही गावाकडे गेल्यानंतर आमच्या लोकांना काय सांगायचं सांगा, तुम्ही काय करणार आहेत, उपाययोजना काय तुमच्या, तुम्ही या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या हेतून काय उपाययोजना आखणार आहेत हे एकदाच सांगा, म्हणजे आम्हाला आमचं गावाकडे जात आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, खडसे साहेब तिथं होते, त्यांनी सांगितलं की जे जे काय तुम्ही ऐकलं ते तिथं गावाकडे जाऊन सांगा। ऐकलं हेच होतं सभापती महोदय की या संदर्भातला सगळा काही आढावा घेऊन आम्ही केंद्राला कळवणार आहेत आणि केंद्राची समिती येणार आहे आणि केंद्राची समिती आल्यानंतर या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊया। सभापती महोदय, या दुष्काळाची दाहकता भीषणता कदाचित या नवीन सरकारला आहे का नाही याबद्दलची माझ्यासारख्या एका नवीन कार्यकर्त्याच्या मनात एक शंका येऊ लागली। सभापती महोदय, त्याच उपाययोजना दुष्काळाला सामोरं जाण्यासाठीच आम्ही जन्माला आलो की काय आता अशा प्रकारची शंका वाटू लागलेली आहे सभापती महोदय। याच्यात फरक काही होत नाही, तुम्ही विहिरीला टँकर देता, पाणी देता, कुठेतरी विहीर काढण्यात सार्वजनिक विहीर मनरेगामध्ये करण्यासाठी परवानगी देता, याच उपाययोजनाच्या ओझ्याखाली आम्ही दबून जगायचं का? मी सन्माननीय खडसे साहेबांना विचारलं की खडसे साहेब हे सगळं खरं आहे, प्यायच्या पाण्यासाठी तुम्ही टँकर देताल, विहीर देताल, मोटर पाईपलाईन करून देताल, पण आमच्या शेतीच्या पाण्याच्या संदर्भात आम्ही बोलायचं नाही का खडसे साहेब? ते म्हणले ही फक्त दुष्काळाची बैठक आहे अमर, दुष्काळापुरतच आणि दुष्काळापुरतं पिण्याच्या पाण्यापुरतच बोलायचं। सभापती महोदय, आम्हाला संसार नाहीये, आमच्या लेकीबाळीचे लग्न नाहीये, आमच्या लेकीबाळीचे शिक्षण नाहीये, आमच्या बापजाद्याचं कुणाचं दुखणं दाखणं नाहीये, काय राहिलं नाही, संसाराचं गाडाच काय आम्हाला नाहीच आहे, या बाकीच्या लोकांनाच आहे का? आम्ही आमच्या संसाराच्या संदर्भात, लेकरा बाळाच्या संदर्भात तुमच्या अनुदानावर अवलंबून राहायचं का? उद्या तुमचं अनुदान येणार, आमच्या लेकरा बाळाचे शिक्षण होतील, आमच्या लेकीबाळीचे लग्न होतील, तुमच्या अनुदानावर आम्ही जगायचं का? या संदर्भात तुम्ही कुणी विचार करायचा नाही आमचा? सभापती महोदय, आज या शेतकऱ्याला अक्षरशः नागोला गेलेला आहे मराठवाड्यातला शेतकरी। सभापती महोदय, आज या मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला गेवराई तालुक्यातलं मी जर काय सांगायचं म्हणलं सभापती महोदय, 1,19,000 हेक्टरवर कापसाचं पीक होतं सभापती महोदय। त्या 1,19,000 हेक्टर पैकी परवा दिवशी तहसीलदारांचा अहवाल, माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस बीडला आले त्या तहसीलदारांचा अहवाल आला, गेवराई तालुक्यातलं गेवराई विधानसभा मतदारसंघातलं केवळ एक गाव हे 50 पैशाच्या आणीवारीपेक्षा अधिकचं होतं। 100% केवळ एक गाव हे 50 पैशापेक्षा अधिकचं होतं। ते कसं काय आलं तेही मला अजून त्याचा शोध घ्यावा लागेल। म्हणजे 100% तालुका हा 50 पैशापेक्षा कमीची आणीवारी आहे, आणि ते मी इथं अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगितलं पाहिजे। ती सुद्धा परवा चौकशी केलं, 30 पैशापेक्षा कमीची आणीवारी आहे।
म्हणजे इतक्या भयानक परिस्थितीतनं आम्ही चाललोय. परवा दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना माननीय खडसे साहेब यांच्या मुख्यमंत्री होते, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये हे रेकॉर्डवर आलेलं स्टेटमेंट आहे, आता माझ्याकडे आहे. माननीय जिल्हाधिकारी म्हणले की बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या गेवराई तालुक्यात होत आहेत. त्याचं कारण हे या कापसाची उत्पादकता जी काय आता एकरी सभापती महोदय, जिथं आम्ही ड्रीपद्वारे 19-20 आणि या कापसाचा खोडवा घेत आम्ही मार्च पर्यंत जातो. आमच्याकडे रबी नाहीये, रबीचं नाही आमच्याकडे, अधिकचं नाही, 5-10% अधिक कधी रबी झालेलं नाहीये. आणि म्हणून कापसाचा खोडवा जे आमचा मार्च पर्यंत जात होता, आज त्या कापसाचं उत्पन्न एकरी 42-45 किलोच्या आत आलेलं आहे. कुठं 25-26 क्विंटल आणि कुठं 42-45 किलो. जे कापूस कालपर्यंत गेल्या सालापर्यंत 6,000 पर्यंत आम्ही दर घेतला कापसाला, आज कापूस 3900, CCI चा भाव 4100, पण आमच्याकडे 3900 काय सांगू सभापती महोदय. 8 दिवसाकरता त्या CCI वाल्यांनी सांगायचं की 4100, पण तुमचं पेमेंट आम्ही 15 दिवसानंतर देऊ. तातडीनं पैसे पाहिजेत म्हणून तेही कापूस आम्ही 3900 रुपयानं दिला. सभापती महोदय 3900 रुपयानं कापूस जातो. आज कापसाची येचणी जी काय आहे सभापती महोदय, मला माहित नाही तुमच्याकडे काय भाव आहे, पण आमच्याकडे 6 रुपयापेक्षा खाली नाहीये. 6 रुपये किलोनं येचणी होती सभापती महोदय. आज येचणी परवडत नाही, कारण सगळी जर काही येचणी झाली तर 40-45 किलो व्हायला लागला. आणि कोण 6 रुपये किलोनं, 200 रुपये रोजाप्रमाणे बाया तिथं येचणीला यायला लागलेल्या. सभापती महोदय 500-600 रुपये गेले इथं, 3200-3300-3400 रुपये क्विंटलला कापूस देताय तुम्ही. सोयाबीन 3700 रुपयापर्यंत होता कालपर्यंत, 2600 रुपयाला गेला आणि आज आता परत 3200-3300 रुपयाला आलेला आहे सोयाबीन. दुधाचे भाव 26-27 रुपयापर्यंतचे दुधाचे भाव आज 16-17 रुपयापर्यंत आलेले आहेत. परवा दिवशी आमचे नेते आदरणीय दादा ज्यावेळेस बीड जिल्ह्यात दौऱ्याला आले, त्या एका शेतकऱ्यानं ते दुधाचं कॅन आणि मिनरल वॉटरची बाटली, तुम्हाला दोन्हीपैकी कोणचं 15 रुपयाला घ्या म्हणले. दुधाचे भाव तेच आणि पाण्याचे भाव तेच. पाण्याच्या भावानं दूध तुम्ही विकायला निघालेला. अरे कुठं फेडताल हे करण्यासाठी तुम्ही आला होतात का? यासाठी हा हट्ट होता का? यासाठी आग्रह होता का सत्तेत येण्याचा? आज काय परिस्थिती शेतकऱ्याचा एक पितो कुठून कुणी उभं राहून बोलू शकतो का? आज मला पाहायचंय रावते साहेब तुमच्याकडे. ज्या रावते साहेबांना मी पाहिलेलं आहे इथं काम करत असताना सभागृहात, मी काय नवीन इथं 3 वर्षापासून रावते साहेबांना पाहत आलेलो आहे. त्यांचे भाषण अनेक मी ऐकलेले. एक कणखर बाण्याचा, परखड विचाराचा कठोर प्रशासक, आज कर्तृत्व पार करत असताना रावते साहेबांना मला एकदा ऐकायचं आहे या सभागृहात. मराठवाड्याच्या संदर्भात सातत्यानं रावते साहेबांनी इथं शब्द उचललेला आहे. मराठवाड्याच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात वाचा फोडण्याचं प्रामाणिक काम तुम्ही साहेब केलेलं आहे. आज तुमचं कर्तृत्व पार पडत असताना तुमच्यातला एक कठोर प्रशासक मला पाहायचा आहे रावते साहेब. आणि मी अतिशयोक्तीने सांगत नाही रावते साहेब, कदाचित मी असं म्हणलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. आमच्यापेक्षा मराठवाडा सुद्धा तुमच्याकडे आशेनं पाहतोय, तिथं बसणार आहे, काय करतायत एकदा पाहायचंय सर. अनेकांनी मराठवाड्याच्या आणि आपापल्या भागातल्या व्यथा मांडत असताना मांडल्या, परंतु मला आता दीर्घकालीन उपाययोजनावर यायचंय सभापती महोदय. हे झालं दुष्काळ सांगितलं, कुणी कुणाचे शेतीमालाचे भाव सांगितले, कुठं काय पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात बोलले, पण मला वाटतं या दीर्घकालीन उपाययोजनांच्या संदर्भात मी माझं मत इथं मांडलं पाहिजे सभापती महोदय. मग सभापती महोदय शेतीच्या संदर्भात, शेतीचं जे काय आहे सभापती महोदय, आज आमच्याकडे 2012-13चे ड्रीपचे अजूनही सबसिडीच्या रकमा द्यायच्या राहिलेल्या आहेत सभापती महोदय. 2012-13 पासून अजूनही ड्रीपच्या रकमा आलेल्या नाहीत सभापती महोदय. हेक्टरी 1 लाख रुपयाचा संच आपल्याला लागतो. 40,000 रुपयाची सबसिडी तुम्ही देता त्याला. 40,000 रुपयाची सबसिडी तो दुकानदार अगोदर तुमच्याकडनं भरून घेतो सभापती महोदय. त्याला सबसिडी मिळाल्यानंतर तुला देऊ. आज आमची देण्याची परिस्थिती नाही, सरकारकडनं कधी येईल त्याचा नियम नाही. 12-13ची राहिली तर तू कोणचा सांगायला लागला ऍडव्हान्स भर, पहिलं सगळे पैसे अगोदर भर. सभापती महोदय 40,000ची सबसिडी आज आमच्याकडे देण्यासाठी जमिनी सुद्धा गहाण ठेवलेल्या आहेत. लेखी बाळीचं सोनं गहाण ठेवून, कारण त्या अधिकचं लवकर मिळतं म्हणून गोल्ड लोन अधिकचं मिळतं. टोकाचा आपण त्याचा विचार करूयात. गोल्ड लोन जर का आपण काढायचं म्हणलं
14,000 रुपये प्रमाणे जर काय म्हणलं तर साहेब ते 40,000पेक्षा अधिकची रक्कम ही व्याजात जाते. तुमची सबसिडी परवडती का? या विदर्भाच्या संदर्भात तुम्ही निर्णय केला. विदर्भाला तुम्ही पॅकेज देत असताना ड्रिपची जी काही सबसिडी आहे ती पॅकेज म्हणून तुम्ही विदर्भाला दिली आणि त्याच पद्धतीने मराठवाड्याला पॅकेज म्हणून 100 कोटीच्या या ड्रिपचं पॅकेज म्हणून तुम्ही मराठवाड्याच्या कमिशनरेटला द्यावं आणि जिथं जिथं या संदर्भात शेतकऱ्यांच्या सबसिडीचा निर्णय करण्याचं बाकी आहे ती सबसिडी ज्या त्या जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यानं ऑपरेट करावं. जिल्हाधिकाऱ्यांना तिथं ऑपरेट करण्याची ती अथॉरिटी नेमावी आणि ती सबसिडी जिल्हाधिकाऱ्यांकडे तिकडे वर्ग करण्याचा अधिकार आपण द्यावा. सभापती महोदय, माझी एक विनंती आहे. एक दुष्काळी भाग आहे मराठवाडा आणि मराठवाड्याच्या संदर्भात आपण निर्णय करत असताना खास बाब म्हणून आता यानंतर सातत्याने 3 वर्षाकरता खास बाब म्हणून सबसिडी आपण 75% पर्यंत वाढवावी ही एक मी तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्हाला. सभापती महोदय, शेततळ्याच्या संदर्भात शेततळ्याचे अनेक नियम आहेत. NRHM नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड साहेब काय मर्यादित काम करणारे हे लोक आहेत. तुमच्याकडे फळबाग किती आहे, आंबा किती आहे, डाळिंब किती आहे? अहो ते जे काही शेततळ तुम्ही दिलेले आहे सभापती महोदय ते त्याच परिस्थितीत दिलेले आहे की या मराठवाडा आणि ज्या ज्या ठिकाणी हा दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागांना पाणी साठवण्याकरता वॉटर बॉडीज निर्माण कराव्यात म्हणून आपण शेततळे दिलेले आहेत. अरे त्याला अटी काय लावता? काय कारण आहे त्याला अटी लावण्याचं? आज आम्ही त्या शेततळ्यातलं पाणी गुराढोराला वापरू अथवा आम्ही कापसाला वापरू, त्याला 100 अटी लावून देताय तुम्ही. तुझं शेततळ तपासून पाहिजे. पण आज मी विनंती करतो मंत्री महोदय की या शेततळ्याच्या संदर्भात निर्णय करत असताना सरसकट जे मागल 5 एकराच्या आतले जे काही शेतकरी आहेत, 7 एकराच्या 10 एकराच्या आतले शेतकरी यांना आपण शेततळ देत असताना त्या पॉलिथिन सहित आपण शेततळ द्यावं ही मी तुम्हाला विनंती करतो. MREGS मध्ये जे काही शेततळ तुम्ही देतायत ते काही मर्यादेपर्यंतच देतायत आणि ते शेततळ करणं आज परवडत नाहीये. आणि म्हणून एक धाडसी निर्णय या मराठवाड्याच्या संदर्भात घेत असताना आपण घ्यावा की त्या शेततळ्याचा विनियोग, पाण्याचा विनियोग भले तुम्ही कापसाला करा, गुराढोरांना करा किंवा फळबागाला करा, त्याला अटी न लावता या संदर्भातला आपण निर्णय करणं गरजेचं वाटतं. सभापती महोदय, हवामानावर आधारित विमा योजना, हवामानावर आधारित आमच्याकडलं हवा कशी होती मान कसं होतं तेच कळलं नाही. नगर जिल्ह्याला तुम्ही ते दिलं. अरे आम्ही कोणत्या योजना तुमच्या याच्यात निकषात बसलो नाही. नगर सहित इतर अनेक जिल्ह्याला दिलं, मराठवाड्यातला एकही जिल्हा नाही. मराठवाड्यातलं हवामान काय नेमकं बाधतं का काय आपल्याला? हा काय अडचण काय? आणि म्हणून हवामानावर आधारित असणारी ही कृषी विमा योजना यामध्ये संपूर्ण मराठवाड्याचा समावेश केला जावा ही अतिशय नम्रपणे मी तुम्हाला विनंती करतोय. सभापती महोदय, थोडं सभापती महोदय सोयाबीनच्या संदर्भात आमच्याकडे या पूर्ण बीड जिल्ह्यातल्या केवळ 8 महसूल मंडळातच सोयाबीनचा विमा आपण स्वीकारतायत. सभापती महोदय, आम्हाला सोयाबीन आता सुरू केलंय. गेल्या साली आमच्याकडे 2 वर्षापूर्वी सोयाबीन सरासरी 3 हेक्टरच्या वर कधी सोयाबीन झालं नाही. पण आता आम्ही या 2 वर्षापासून सुरुवात केलं. गेल्या साली 3,500 एकर पर्यंत आमच्याकडे सोयाबीन झालं. या वर्षी महसूल मंडळात आमच्याकडच्या गेवराई तालुक्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातल्या केज अंबाजोगाई वगळलं तर आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या संदर्भातला समावेश नव्यानं तिथं करणं गरजेचं आहे. आणि जर काय माननीय आयुक्तांना आदेश दिला तरच यानंतर आम्हाला सोयाबीनच्या संदर्भात विमा भरण्याची आम्हाला परवानगी मिळेल. सभापती महोदय, MREGSच्या संदर्भात काही नवीन मेजर्स आपण घेणं, काही नवीन निर्णय घेणं आपण अतिशय गरजेचं आहे. तेच रस्ता, तेच खाजगी विहीर याच्यापेक्षा आपण पलीकडे कधी गेलेलो नाही. UGB जे काय भूमिगत बंधारा म्हणून आपण ज्याला म्हणतोय त्या भूमिगत बंधाऱ्याला आपण तिथं दिलेला आहे लाईन डिपार्टमेंट जी काय ती तहसीलदार आहे. आता तहसीलदारनं भूमिगत बंधाऱ्याचं मोजमाप कसं घ्यावं बरं? ते टेक्निकल पर्सन आहे आणि भूमिगत बंधाऱ्यासारखं सगळ्यात चांगलं काम हे दुसरं कोणचं असू शकणार नाहीये. सभापती महोदय, इमिजिएटली पावसाळा एक पाऊस पाणी वाहून गेलं की त्या भूमिगत बंधाऱ्याचे आपल्याला रिझल्ट्स मिळतात. सभापती महोदय, लाईन डिपार्टमेंट त्याला तहसीलदार आणि टेक्निकल त्याला बॅकअप जे काय जिओलॉजिस्ट.
आता ते जिओलॉजिस्ट म्हणतो मी फक्त जागा दाखवणार, इस्टिमेट जिल्हा परिषद कडनं करून घ्या आणि अंमल करायचं तहसीलदार कडनं करून घ्या. सभापती महोदय, या संदर्भातले निकष निर्णय हे बदलणं अतिशय गरजेचं आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, 60-40चा हा जो काही रेशिओ आहे सभापती महोदय, आता तुम्ही त्या गावात एखाद्या गावात करायला लागलात वाडीला, आता कोणचा 60-40चा रेशिओ लावता तुम्ही त्याला? त्या वाडीला मूळ जिथं MREGSचं कामच झालं नाही तिथं 60-40चा कोणता रेशिओ लावता तुम्ही? आणि म्हणून या 60-40च्या रेशिओच्या संदर्भात मुळातच आपण तालुका एक युनिट म्हणून ग्राह्य धरून तालुक्याचा रेशिओ आपण ते सुद्धा या दुष्काळी भागातल्या संदर्भात वेगळे निकष आपण देण्याचं मान्य केलं पाहिजे आणि किमान 50% हे तालुक्याच्या स्तरावर आपण मेंटेन करावं ही मी तुम्हाला विनंती करतोय. सभापती महोदय, सभापती महोदय, बोर जे काही प्रकार आहे सभापती महोदय, मला वाटतं उद्या मी मतदारसंघात गेल्यानंतर माझ्या विरोधात रकाने भरून येतील, परंतु मला वाटतं ती एक काळाची गरज आहे. आमच्या सारख्या दुष्काळी भागात बोर बॅन केला जावा. सभापती महोदय, या जमिनीला छिद्र 800 फूट खाली तुम्ही खांदता, मला परवडतं माझा बोर देतो 800-900 फुटापर्यंत, शेजारच्याचा बोर 150-200 फुटापर्यंतचा सगळं पाणी मला परवडतं म्हणून मी माझ्या बोर मध्ये चाललेलं आहे पाणी सगळं, आणि मी 25-50 एकरवरला शेतकरी लोकांच्या आजूबाजूच्या बोर मधलं पाणी शोषून माझी शेती जगवत आहे. सभापती, या बोरला बॅन करण्याचा एक धाडसी निर्णय हे सरकार घेईल का, हे आजच्या या प्रसंगी मी तुम्हाला अतिशय नम्रपणे तुमच्या समोर हा विषय मांडत आहे. सभापती महोदय, जे बोर रिचार्ज करायचे त्या रिचार्ज करण्याचं जे काही बोर आहे सभापती महोदय, ती जी नवीन पुस्तिका आलेली आहे, कोण करते हे नियम आम्हाला हे बी कळत नाही. सभापती महोदय, त्याचा रेशिओ जे काय त्याला ते जे रिचार्ज पीठ आहे, उद्या गेवराई तालुक्यात मी 100 रिचार्ज पीठ करायचं म्हणलं तर सभापती महोदय त्या पुस्तिकेत लिहिलेलं त्याचा रेशिओ आहे 39-61. आता कसा करायचा आहे 39-61 हे एकदा समजून सांगावं. या निर्णय करणाऱ्या लोकांनी एकदा समजून सांगावं, तालुक्याच्या ठिकाणी यावं आणि हे रिचार्ज पीठ 39-61 कसं आहे. केंद्राला मात्र तुम्ही 50-50% ठेवता आणि राज्याला मात्र 39-61 करता. हे निर्णय निकष बदलणं हे अतिशय गरजेचं आहे. हे अतिशय नम्रपणे मी विनंती करतोय तुम्हाला. सभापती महोदय, एक अतिशय महत्वाचं काम डिसिल्टिंग ऑफ CNB, म्हणजे आपण जे नाले आहेत त्याचं रुंदीकरण, त्याचं खोलीकरण, त्याचं लांबीकरण याची परवानगी आपण या MREGS मधनं द्यावी ही मी तुम्हाला विनंती करतोय. सभापती महोदय, सभापती महोदय, एक अतिशय महत्वाचा विषय, या मराठवाड्यातला शेतकरी यदा कदाचित तुम्हाला जर काही जगवायचं आहे ही गोष्ट तुमच्या या सरकारच्या सत्सद विवेक बुद्धीला जर पटतच असेल तर मी अतिशय नम्रपणे विनंती करतो. तुम्ही म्हणताल की बाबांनो नेहमी आले की मराठवाड्यातले हे माफ करा ते माफ करा. सभापती महोदय, माफ करा, आम्ही अतिशय मानानं जगणारा शेतकरी या मराठवाड्यातला आहे. या निधाड्या छातीच्या शेतकऱ्याला कष्ट करण्याशिवाय दुसरं काही सुधारलेलं नाहीये. ती संधी आम्हाला कधी मिळाली नाही, ते साधनं आम्हाला कधी मिळाले नाही. ती संधी साधनं मिळाले तर हे लोक जे काय आमच्याकडे येतात आणि असं मानेला झटका मारून हात वर करून जे म्हणतात की या पश्चिम महाराष्ट्रातल्या या भागातल्या आम्हाला संस्था कशा चालवायच्या हे आमच्याकडून शिका. सभापती महोदय, माफ करा, या मराठवाड्यातला शेतकरी हा संस्था कशा चालवायचा, शेती कसं करायचं या राज्याला धडे दिल्याशिवाय राहणार नाही. सभापती महोदय, आज आमचं वीज बिल, सभापती महोदय, आमची 3 वर्ष मोटर फिरलीच नाही हो. 3 वर्ष झाली आमची मोटर फिरली नाही, परंतु आमचं वीज बिल तुम्ही पहा, 50,000, 75,000, पाऊण लाख, लाखभर रुपये. सभापती महोदय, जिथं मोटरच फिरली नाही आमची वीज बिल देता कुठून? आज अतिशय नम्रपणे विनंती करतोय सभापती महोदय, निर्णय करत असताना या मराठवाड्याला पॅकेज देण्याची यदा कदाचित तुमचा प्रामाणिकपणा आहे तर त्या पॅकेज मध्ये आपण या वीज बिलाच्या संदर्भात आपण निश्चित विचार करावा आणि या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला वीज बिल माफ करावं ही मी तुम्हाला विनंती करतोय. सभापती महोदय, कर्जाच्या संदर्भात सभापती महोदय माझे 2-3 मुद्दे राहिलेले, मी संपवतोय लवकर. 20 मिनिटं होऊन गेले. सभापती महोदय, मी लवकर संपवतोय. सभापती महोदय, कर्जाच्या संदर्भात जे काय आहे, कर्जाच्या संदर्भात जे काय सभापती महोदय, मराठवाड्यातल्या लोकांचं कर्ज जे काही तुम्ही मी माफी न मागितली तरी माझ्यावर आरोप होणारच आहेत. पण आज अतिशय जबाबदारीनं मी तुम्हाला सांगतोय सभापती महोदय, आमचं पीक कर्ज आज तुम्ही त्याचं पुनर्गठन कराल, त्याच्या व्याजाच्या पीक कर्जाच्या हप्त्याचं आणि कर्जाचं
मूळ कर्जाचं आणि व्याजाचं पुनर्गठन कराल सभापती महोदय, पण पुनर्गठन करत करत असताना हे इतकं वाढत चाललेलं आहे मराठवाड्याच्या संदर्भात, या पीक कर्जाच्या संदर्भात आपण निश्चित विचार करावा आणि या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला परत एकदा ऊर्जित अवस्थेत आणायचं असेल तर त्याचं शेतीचं पीक कर्ज आपण माफ करावं आणि हा धाडसी निर्णय या विदर्भातले हे राज्यकर्ते मराठवाड्याच्या संदर्भात घेतात का? हा उभा मराठवाडा तुमच्याकडे आशेनं पाहतोय, त्याचं कारणही तसं राजकीय आहे. निर्णय करत असताना विधानसभा असेल लोकसभा असेल भरभरून यश या राज्यकर्त्यांना या मराठवाड्यानं दिलेलं आहे आणि हा मराठवाड्यातला शेतकरी जर काही तुमच्याकडे आशेनं पाहत असेल तर त्यात गैर वाटण्याचं काही कारण नाही आहे सभापती महोदय. करत असताना एक महत्वाचा सभापती महोदय तो विषय मांडायचा आहे. पीक कर्जाच्या संदर्भात आपण निर्णय करता, एमटीओ आम्ही घेतो कशासाठी वापरतो सभापती महोदय? एमटीओचं कर्ज आपण शेतीला वापरतो साहेब. आपण एमटीओचं कर्ज दिलीपराव साहेब इथं बसलेले देशमुख साहेब ते एक अतिशय चांगली बँक चांगला कारखाना चालवत आहे. मी अतिशय जबाबदारीनं सांगल की हे जे काही कर्ज देत असताना शेतीला वापरतो साहेब आपण हे कर्ज, त्याचं पुनर्गठन होत नाही, त्याच्या व्याजाच्या हप्त्याचं त्याच्या कर्जाच्या हप्त्याचं पुनर्गठन होत नाही. तुम्ही फक्त कर्जाचं करता, पीक कर्जाचं, आणि त्याचा परिणाम असा होतो बँक म्हणती तुमचं फक्त पीक कर्जाचं आम्ही त्याचं पुनर्गठन केलेलं आहे, आम्ही तुमचं एमटीओचं केलेलं नाहीये. आणि म्हणून त्याच्या नोटिसा देती बँक आणि नोटिसा देत असताना 101 ची कारवाई करत असताना जमिनी घरात ताब्यात घेतली, त्या शेतकऱ्याच्या संसाराची राख रांगोळी झालेलं आम्ही स्वतः पाहिलेलं आहे सभापती महोदय. सभापती महोदय, एक अतिशय महत्वाचा या उपाययोजना मधला शेवटचा जो काही माझा विषय मला ते मांडायचा सभापती महोदय. 18 टीएमसीच्या संदर्भात तत्कालीन जलसंपदा मंत्री तटकरे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि 18 टीएमसी जे जायकवाडीचं तुटीचं खोरं आहे, 21 टीएमसी आमचं कमी पडलेलं पाणी, ते 18 टीएमसी पाणी इतर प्रकल्प जे झालेच नाहीत या मराठवाड्यामधलं ते 18 टीएमसी पाणी आता आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे सभापती महोदय. परंतु ते जे काही पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे सभापती महोदय, आता त्या संदर्भातला निर्णय करणं गरजेचं आहे सभापती महोदय. अतिशय लहान लहान प्रकल्प आहेत, 2-2, 2.5 कोटीचे, भूसंपादनाची जिथं आवश्यकता नाही आहे सभापती महोदय, असे प्रकल्प यदा कदाचित जर काही उभा केले तर आमच्या गेवराई आणि बीड तालुक्यातले प्रकल्प उभा झाले तर सभापती महोदय 27,000 हेक्टर जमीन शाश्वत शेती, आम्ही हा शब्दच विसरून चाललोय सभापती महोदय. शाश्वत शेती आम्ही कधी पाहिली नाहीये सभापती महोदय. एकदा पाहू द्या, आमच्या पिढीतल्या लोकांना एकदा पाहू द्या. काल ऊस गेल्या साली लावलेला ऊस या वर्षी त्याच्यात नांगर घालायची वेळ आली सभापती महोदय. गोदावरी नदीच्या पात्रातले बॅरेजेस आज तुम्ही त्याला पाणी सोडायला तयार नाहीयेत. खडसे साहेबांनी सांगितलं की शेतीचं पाणी नाही, तुम्ही फक्त प्यायच्या पाण्याबद्दल बोला. सभापती महोदय माफ करा, या प्रश्नाचं उत्तर उद्या उत्तर देणाऱ्या मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये येऊ द्या की हो या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शेती करण्याचं काही कारण नाहीये, बळवंत तुमचे संसार तुम्हाला उभा करण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून भविष्यात यदा कदाचित तुमच्या लेकीबाळीचे लग्न करायचे असतील तर आमच्या मेहरबानीनं करा, तुमच्या लेकीबाळीचे शिक्षण करायचे असतील तर आमच्या अनुदानावर करा. तुमच्या बापजाद्याचं दुखणं आलं, उद्या दवाखान्यात घेऊन जायची वेळ आली तर आमच्या अनुदानावर करा. एकदा फतवा तर काढा. गप्प बसतो सभापती महोदय, परत एक शब्द सुद्धा तुम्हाला मागणार नाहीत आम्ही. तुम्ही आमचं मन तरी काय पाहता? जगतोत ना, आजही जगतोत, काल जगत होतो, उद्या जगू. कालपर्यंत आज जवळपास 44% शेतकरी हा ऊस तोडायला जात होता, आज तो आकडेवारी वाढत जात असताना 70-75% होईल. याच्यापेक्षा पलीकडे काय होणार आहे सभापती महोदय? ऊस तोडणं तर तुम्ही आमचं घेतलं नाही ना, आणि म्हणून जगूत कसं का? पण एकदा या नवीन आलेल्या सरकारकडनं ज्यांच्याकडे आम्ही आशेनं पाहतोय सभापती महोदय, एकदा त्यांच्याकडनं ऐकायचंय की तुम्ही काय निर्णय करतायत या मराठवाड्याच्या संदर्भात, आणि एकदा बोलून दाखवा की या मराठवाड्याच्या संदर्भात हे आम्ही करतोय. आज पाण्याच्या संदर्भात नाही सभापती महोदय, आम्हाला टँकर नकोय, आम्हाला MREGSच्या कामानं शाश्वत शेतीच्या संदर्भात आज तुमच्या उत्तरामध्ये शाश्वत शेतीच्या संदर्भात जर काही लिहिलेलं असेल, बोलणार असताल तर मराठवाडा निश्चित 2 पावलं पुढे येऊन तुमचं स्वागत करेल. परंतु तो प्रामाणिकपणा तुमच्यात आहे का एकदा जरा पाहायचंय. परत एकदा मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही सभापती महोदय. मला आजच्या या अतिशय महत्वाच्या विषयावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो, सभागृहाचे आभार मानतो. धन्यवाद.